मुंबईच्या मड परिसरातील कृष्णाचा आदिवासी पाड्यावर गेल्या काही काळापासून रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची सुविधा नसल्यानं विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। विशेषतः रात्री क्लास आणि कामावरून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। मोबाईलची बॅटरी किंवा टॉर्चच्या प्रकाशाचा आधार घेत घरी जावं लागत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं। या मार्गावर अनेक वेळेला साप तसंच इतर वन्यजीव समोर येत असल्याचं सुद्धा स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। रात्रीच्या अंधारामुळे या परिसरात ऑटो रिक्षा सुद्धा येण्यास टाळाटाळ करत असल्याचं नागरिक सांगतात। त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत किंवा विद्यार्थ्यांना रात्री घरी परतताना मोठी अडचण निर्माण होतीये। नेमकी परिस्थिती काय, प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आणि कृष्णाचा आदिवासी पाड्याला सुरक्षित प्रकाश कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे। पाहुयात जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक अमोल भालेराव यांचा हा स्पेशल रिपोर्ट। सध्या जागृत महाराष्ट्राची जी टीम आहे ती मालाड 49 वॉर्ड मड या ठिकाणी आहे आणि हा कृष्णाचा पाडा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय की हजारो नागरिक या भागामध्ये राहत आहेत, पण या ठिकाणी परिसरामध्ये आता नागरिकांची मागणी होते। या ठिकाणी लाईट हवं आहे, तुटका फुटका या ठिकाणी रस्ता तर झालेला आहे, पण नागरिकांना या ठिकाणी लाईट नाही आहे। या संदर्भात जागृतची टीम आतमध्ये गावामध्ये जाते, त्या ठिकाणी नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। आणि या ठिकाणचे जे विद्यार्थी असतील, अनेक कामगार वर्ग या ठिकाणी खूप मोठा आहे। रात्री अशा अंधारामध्ये येतात, या ठिकाणी असे पोल लावलेले आहेत पण हे बंद आहेत। हे सौर ऊर्जेवरती चालणारे पोल आहेत। अशा पद्धतीची परिस्थिती ह्या परिसरामध्ये आहे आणि सरासरी 1500 ते 2000 पेक्षा अधिक जी लोक आहेत या ठिकाणी वस्ती आहे। आणि महत्त्वाचं पाहायला गेलं तर तुम्ही पाहताय की कशा पद्धतीचा या ठिकाणी काळोख असतो। बाजूला या ठिकाणी हे पूर्ण पावसामध्ये भरलेलं असतं। या ठिकाणी साप असतील, इतर काही सरपटणारे प्राणी आहेत, ते या ठिकाणी सतत दिसत असतात। त्यामुळे कुठंतरी या ठिकाणचे जे वास्तव करणारे नागरिक आहेत त्यांना खूप भीती निर्माण झालेली आहे। मुलं या ठिकाणावरनं क्लासेससाठी मड मार्केटला जातात आणि ते येताना उशिरला येतात आणि त्यांना येत असताना अशा खडतर प्रवास करून त्यांना गावामध्ये इकडे यावं लागतं। तर स्थानिकांची फक्त प्रशासनाला ही मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी जे काही पोल्स आहेत लाईटचे ते लावण्यात यावं आणि जे काही लावलेले आहेत त्या ठिकाणी नवीन लाईट जोडण्यात यावी अशी यांची मागणी होते। आणि समुदाय खूप मोठा आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अशा ह्याच्यामध्ये वास्तव या ठिकाणी करतायत। आणि दुसरं पाहायला गेलं तर तुम्ही पाहताय की हा बाजूला या ठिकाणी रेजा कॉम्प्लेक्स किती मोठा आहे। त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीची लाईट या ठिकाणी चमकते। एकीकडे म्हणजे 500 मीटरवरती VIP कल्चर आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर हे अशा पद्धतीचं वास्तव हे आपण मुंबईमध्ये पाहतोय। तर कुठेतरी हे विचार करण्याची गोष्ट आहे। जागृत महाराष्ट्रामध्ये तुझं स्वागत आहे। गेल्या अनेक वर्षापासून अशा रस्त्याने तुम्ही ये जा करताय, लहान लहान मुलं घेऊन तुम्ही ट्युशनला जाता, शाळेला जाता। रात्रीच्या वेळेमध्ये येत असताना कशा पद्धतीचा त्रास या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो? जसं की आता पावसाचे दिवस चालू आहेत, इतका पाऊस असतो की रस्त्याला लाईट नाही आहे, कुठल्या खड्ड्यात पाय जाईल काय जाईल। आणि आमच्याजवळ खाडीसुद्धा जवळच आहे, खाडीलासुद्धा पाणी भरतो किंवा पावसाचं पाणी पण असतो आणि पाणी जायला कुठूनच सोर्स असं आहे नाही। तर त्याच्यामुळे खूप त्रास पण होतो आणि लाईट नसल्यामुळे आणखीनच त्रास आहे। आणि आमचा रोडसुद्धा एवढा चांगला आहे नाही की आम्ही म्हणजे पाऊस पडतोय तर आम्ही नीट चालत पण जाऊ शकतो, कारण की पाणी असतं, पाण्यामध्ये दिसतसुद्धा नाही की रोड कुठून आहे आणि कसं आहे आणि आम्ही कसं जायचं। आमची लहान लहान मुलं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत। रात्री तर 7च्या नंतर आमच्या एरियामध्ये कुणी असं अनोळखी माणूस येऊ पण शकत नाही, कारण की अंधार इतका आहे, कुत्रे वगैरे पण भरपूर आहेत। काही जणांचे घरचे आहेत, काही जणांचे असे पण आहेत। तर खाली येण्यासाठी काही दुसरा पर्याय पण नाही आहे की रोडवर जर कोणी भेटलं ओळखीचं तरच येऊ शकतो, नाहीतर आम्ही खाली पण येऊ शकत नाही, कारण की अंधार इतका असतो की खाली येण्याला काही ऑप्शन पण नाही आमच्याकडे। कधी काय होईल सांगता येत नाही। आणि आजच्या युगामध्ये खूप काही असं होतं आहे की मुलींसाठी कम्फर्टेबल आहेच नाही, की अंधारात आम्ही जाऊच शकत नाही कधी कुठेही।
तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहेत आम्हाला इकडे, की लाईट पण नाही आहे, रस्ता पण नीट नाही आहे, पावसाचे दिवस पण चालू आहेत, चिखल वगैरे भरपूर होतो. परत पाणी वगैरे पडलं तर त्रास पण भरपूर आहे आम्हाला. तर एकीकडे तुम्ही बघताय की आता नाही, बोला असं नाही करू. बोल ना. सर दादा तुम्ही बोला, मग ते बाकीचं बोलते. गेली अनेक वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी स्थायिक आहेत. तुम्ही हा पूर्ण प्रवास या ठिकाणी पाहिला आहे आणि तुम्ही आता बघताय की किती विद्यार्थी तुमच्या घराच्या समोरून जात आहेत. त्यांना बॅटरी मोबाईलचा टॉर्च लावावा लागतो. भीत मुलं जातात. या ठिकाणी कुत्रे आहेत. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी सांगतात की या ठिकाणी सापसुद्धा रात्री बाहेर निघतात, दिसतात. त्यामुळे एक भीतीचं वातावरण पाहायला मिळते. काय सांगा? एकतर पहिला ती गोष्ट इथे आम्ही इथले पाड्यामध्ये 200-250 घरं आहेत आणि इथे वास्तवामध्ये इतकी लोकं राहिल्यापासून आम्हाला इथे लाईट तर नाही, पण 1982च्या स्थापना झालेली असेल त्यापासून आमचं हे वास्तव आहे. त्यापासून ह्या थोडा रस्ता झालेला आहे, पण त्याबरोबर आम्हाला लाईट नाही. तर लाईट नसल्यामुळे काय आहे की काय ह्या मुली बाया कसं काय भांडी धुणारे आहेत की घरकाम करणारे काय नोकरीला जात आहेत, तर त्या रात्री 9, 10, 11 पण वाजतात येताना जाताना. तर त्याला पण येताना लाईट नसल्यामुळे कोल्हे आहेत आजूबाजूला, मुंगूस आहेत, साप आहेत, अजगर, अशा मोठ्या प्राणी आहेत. कधी भीती तर आहेच. आता शेवटी कसं आहे की अनोळखी माणूस कोण बाहेरचा आला, आता कधी कशा घटना नाही झाल्यात, मग भीती वाटते की आपण रात्रीचं आलो आणि एखाद मुलगी की येता जाताना त्याला प्रॉब्लेम झाला तर असं सहकार्याची आहेत, पण ते भीतीच शेवटी आहे ना इतक्या लांब. आणि लाईट नसल्यामुळे म्हणजे असं वाटतं काय घरी पोचा आणि तिथून त्या रस्त्यापासून तिथे पण कमसे कम 1.25 किलोमीटर आहे. या 1.25 किलोमीटरमध्ये याच्यामध्ये काही गर्भवती महिला असतील, कोणाला काही अटॅक आला, अशा काही दुर्गती काही बरोबर. घटना घडतात, दुर्दैवी घटना बरोबर. घडतात. हो. तर अशा वेळी या ठिकाणी कुठलं वाहन सुद्धा आतमध्ये येत नाही, तर कशा पद्धतीचा त्रास तो सुद्धा होतो लाईट नसल्यामुळे. आता तर हे आता 2026 चाललेलं आहे, पण त्याच्या अगोदर 10 वर्ष 15 वर्ष 10 वर्ष अगोदर इथं रस्ता तर नव्हताच. रस्त्याला येताना जाताना चिखलातून बाया यायच्या, मुलं यायची, शाळेतून यायचे, कपडे खराब व्हायचे. अशा परत प्रवास केलेला काही लोकांनी आणि जाताना गाडी येत नव्हती. पण आता हे सब गावकरी मिळालेत आणि गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी मिळून हा थोडा रस्त्याचे प्रयत्न केले, काय रेती टाकून कोणाकडे मागून असं केलं. आता हा कुठला कॉन्ट्रॅक्ट असं डांबरीकरण रस्ता नाही, हा सिमेंटचा रस्ता नाही, हा सामान्य रस्ता आहे. तोपर्यंत रस्त्याला आता गाडी तर येत नाही. आपला दवाखान्याची गाडी आत्ता तर सुरुवात झालेली आहे. कोणी एमर्जन्सी जायचं असेल तर आम्हाला लई प्रॉब्लेम आहे. कारण दुसरी गोष्ट भरतीचं पाणी येतं, त्या पाणी वरून जातं, मग जाण्या येण्याचा आम्हाला लई त्रास होतो याच्यामध्ये येण्याकरता. असं आहे. तर आता एकीकडे तुम्ही बघताय की 600-700 मीटरच्या अंतरावरती एवढं मोठी या ठिकाणी इमारती आहेत, तिथं 24 तास लाईट आहे. हे सगळं पाहत असताना आपले मुलं तुमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी असं अंधारात जातात, भीत जातात. काय सांगा? वरनं साप बी येतात आतमध्ये, कुत्रे पण येतात, म्हणजे येडे कुत्रे पण आहेत तिथे. आणि पाणी भरलं तर जायला भेट नाही, खटाखटा झाला आहे पुरा. आणि मुली रात्री 12 वाजता पण येतात कामानं आणि रात्री पण येतात आणि वरनं 10-11 वाजता येतात मुली. असे पण हे मुली कामात जातात जॉबला. लाईटचा एक प्रश्न सांगायचा मला की आज आम्ही 1982 पासून वास्तवात आहेत आणि बेसिस असताना आम्ही ही लाईट घेतलेली आहे. पण आज वन विभागाच्या माध्यमातून आता त्यांचा नियम निघालेले आहे की हे मॅग्रोजच्या 50 फूट नाही घेऊ शकत. आता त्यांचा रूल निघाला आहे, पण आम्ही 1982 पासून आमचं पुरावा आहेत लाईट घेण्याचे. आम्ही 82ला आम्ही लाईट घेतलेली आहे. तेव्हाचे आमचे बॉक्स आहेत. 26 घरं आदिवासी लोकांची 26 घरंच होती, तेव्हा लाईट घेतलेली आहे. तर आत्ता ते लाईट आम्हाला देत नाही. तो मोठा न लाईट घेतल्यामुळे आम्हाला काही 4 घरं अशी आहेत ना, लाईट नाही, तर दुसऱ्याकडून लाईट घेऊन ते आपलं वास्तव करतात. लाईट घरामध्ये सुद्धा लाईट नाही. तर मी वन विभागाच्या आणि बेसेस किंवा अदानीला विनंती करेन की आदिवासींच्या जे तुम्ही रूल केलेला हा जो फॉलो करून त्याला आमच्या 4-5 घरांना लाईट आहे ना, ती तुम्ही द्यावी अशी मी विनंती करतो आहे. तर एकीकडे पाहायला गेलं तर 500 ते 700 मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी रेजाचा खूप मोठा एक कॉम्प्लेक्स आहे. त्या ठिकाणी शेकडो नागरिक या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं 24 तास लाईटमध्ये राहतात. पण त्यांच्यासमोरच एक या ठिकाणी हा जो आदिवासी पाडा आहे, त्या ठिकाणी पाहायला गेलं तर आजसुद्धा रात्री बेरात्री या ठिकाणी काळोख्यामध्ये जावं लागतं. कधी साप आहेत, चावण्याची भीती. तर अनेक या ठिकाणी अशा भीतीच्या वातावरणामध्ये ही पिढी या ठिकाणी 2026 जगते. रोज या ठिकाणी तुम्ही अशा काळोखात जात आहे, तुमच्यासमोर कित्येक विद्यार्थी अशा जंगलामधून जातात, कारण जंगलच बोलावं लागेल. किती विद्यार्थी बोलत आहेत, तिकडे साप असतात, ह्या सर्व गोष्टीची भीती आहे. काय सांग? आता लाईट नाही आहे,
कोले येतात, कुत्रे येतात, सापं वगैरे येतात पायाखाली. आता त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? आम्ही किती वेळा टॉर्च घेऊन फिरणार? मोबाईलच्या कधी टॉर्च असतात नसतात कोणाकडे, कोण कसं फिरतोय, त्याची दखल कोण देणार? प्रशासन तर काय लक्ष देत नाही आहे. आता हे काय चालू आहे आणि अजूनपर्यंत कोणच काय हे नाही करत आहे. ते तर चालतच जातात, त्यांना तर त्रासच होतो ना. ते रस्ता तर काहीच नाही आहे. आता आमच्याने जेवढं होतं तेवढं आम्हीच करतो. लाईट नाही काय नाही, आम्ही कामावर जातो, लेट येतो. इथे लाईट नाही काय नाही, लय जंगल एरिया आहे, लय हे आहे, आम्हाला लय तकलीफ आहे इकडे या साईडला. अशा काळोखामधनं तुम्ही रोज येता, तुम्हाला किती भीती असते? त्या ठिकाणी तुम्ही पाहता या ठिकाणी गवत आहे, जंगल एक पद्धतीचं आपण बोलायला काही हरकत नाही आहे, आणि कुठे साप असे काही या ठिकाणी समोर दिसतात, आणि तुम्हाला कधी दिसलेत का? कशी मनामध्ये भीती असते? म्हणजे रात्री थोडा भीतीचंच वातावरण असते. इथे लाईट नाही आहे, रस्ता पण बरोबर नाही आहे आपला, तर थोडी भीती असते आणि रस्त्याला पण कोण नसते. तर काही उपाययोजना होत तर नाही आहे तिथे, तर काही होऊ शकतात. तर खूप सापाची पण असते. साप तर आम्ही असेच बघत असतो दिवसाला पण येता जाता, आणि जंगल पण खूप आहे, तर लाईट पण नसते, एवढ्या कालोखात यायला लागतो. ज्यावेळेस तुम्ही आता ट्युशनला जाता, क्लासेससाठी जाता, तर घरच्यांना तेवढीच भीती असते की तुम्ही घरी कधी येणार, सुरक्षित येणार की नाही, या संदर्भात काय असते घरी चर्चा? जाताना सांभाळून जा, येताना सांभाळून म्हणजे आता रोडवर पोचले ना की फोन चालू ठेवून यायला लागतो, घरी एवढी भीती असते. बाई पुढे. किती मनामध्ये भीती असते इथून प्रवास इकडून करताना? खूपच भीती. आणि तर इकडे म्हणजे असं आहे की कोणच रस्त्यात नसते, तर आम्हाला खूप भीती. आणि आम्ही मुली आहेत तर आम्हाला समजू शकतो, तुम्ही आमचं म्हणणं समजू शकता की आम्हाला किती त्रास होतो. वरून आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर मग सापांची पण भीती असते आणि जंगली प्राणी वगैरे येतात, तर मग आम्हाला जरा भीतीच वाटते. आणि मुली म्हणून तर स्पेशली खरंच खूप भीती वाटते आम्हाला.